श्री स्वामी समर्थ। तर या 2026ला 1 तारखेला गुरुवार आहे, म्हणजेच येणाऱ्या 2026 वर्ष हे सगळ्यांना सुखदायी, समृद्धी, आरोग्यदायी जावं असं स्वामींनी दिलेला आपल्याला एक प्रकारचा संकेतच आहे। तर आपण आजपासून दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहोत। तर त्यासाठी काही नियम आहेत ते आपण पाळायचे आहेत आणि कोणते आहेत ते मी आता सांगते थोडक्यात। पहिला नियम म्हणजे कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिका मुलीने पुस्तक वाचताना कुणी केस मोकळी सोडायची नाहीत। केस नेहमी बांधलेले असावे आणि त्याला काळा रबर किंवा काळा खेकडा यूज करू नये। त्याचबरोबर दुसरा नियम म्हणजे कोणीही हात मोकळा ठेवू नये। हातात हिरव्या बांगड्या असाव्या, 1 किंवा 2 असल्या तरीही चालतील। त्यानंतर कोणीही पदर डोक्यावर नेहमी पदर घ्यावा वाचताना आणि कोणाला जांभळं येत असेल तर त्याने आपल्या शेजारी थोडंसं पाणी किंवा गुळाचा तुकडा ठेवला तरी तो किंवा खडी साखर ठेवली तरी चालेल। आणि शेवटचा नियम म्हणजे कोणीही काळे वस्त्र परिधान करायचं नाही, कारण आपण जे वाचतोय दुर्गा सप्तशतीचं पुस्तक हे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला येते आणि हे खूप पवित्र ग्रंथ आहे आणि काळा रंग हा आपल्यासाठी निगेटिव्ह असतो आणि त्याच्यातून आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते। त्यामुळे कोणीही काळे वस्त्र परिधान करायचे नाही। हे साधे बेसिक नियम आहेत। धन्यवाद। कोणतीही सेवा करताना संकल्प करायचा असतो तर त्या सेवेला महत्त्व असतं। तर कधी पण तांदूळ घ्यायचं, तांदळात एक अष्टगंध घ्यायचं, फूल असेल तर फूल घ्यायचं आणि पाणी घ्यायचं आणि संकल्प करताना नेहमी म्हणायचं की मी सुची संजय पवार, गोत्र माहीत नसलं तर काश्यप म्हणायचं। मी सुची संजय पवार काश्यप गोत्रातून असून आज मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहे। तुमचं काय जे म्हणणं असेल किंवा तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते बोलायचं आणि विनंती करायची देवी आईला, कुलस्वामीला, आपल्या स्वामींना आणि नंतर ते जे पाणी असतं आणि ते आपण एका तामणात सोडून द्यायचं आणि ते पाणी पुन्हा तुळशीला घालायचं नाही, तर एखाद्या कोणत्याही झाडाला किंवा दुसरीकडे कुठेही तुम्ही सोडू शकता। श्री स्वामी समर्थ। दुर्गा सप्तशती प्रार्थना। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुरभे नमः, श्री कुलदेवताय नमः, शक्करकोटरी निवासी पुनदत्तम दिगंबरेतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति दत्तानितं सुरश तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र सुवासवदन गंताळोपीच माला दंडकमलत्तर कट्टाकरक्षर गुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता गुरे प्रार्थना। जय जय जना परत सुधा ब्रह्मदेतिवर्या जय जय जुपरा पुरुषा लोकपाल सर्वेशा अनंत ब्रह्मांडीशा वेदवंता जय गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी कोणाल्या भक्तजन तारे अनंत रूपे नटलासी। तू अंगी तू पवन तू आकाश तू जीवन तू चिर सुंदरा पुण्य चंद्र सूर्य तूच पे तू स्नेह शंकर तू दत्तींद्र अष्टदिक्पाल सम तूच रूपे नटलासी। करता आणि गर्विता तूच हवे आणि होता दाता आणि देवता तू समर्थ निश्चय जगवाणी स्थिर तुझे आपले समग्र तुझला द्यामद्या कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलास पुण्याता आणि ज्ञान तुझे एक विशेषा वेदांचा इतर्कचा शेषा से नावरे विश्व शंकर एक सरे कुंटी झाले सर्वे मी केवळ उपमती करू केवळ आपली स्तुती सहज समिशितीशी शिल्लक घाती वनिता दुड ढोलाच्या माता रक्षावे विध संता कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पाहावे आती इतकी प्रार्थना अनावेचे प्लंगना कृपा समदेवी नाच्य जस देव पाप तपानी व्यन्य सर्व जाऊन सोनिय लोक साधन करावे। दुसरा सागर त्याचे पावे फले ते तत्वामी त्यांनी साच्या प्राप्त मजला ते आशा उनिशा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाध तुझ्या कृपे कितीवर न आपले गुण द्यावे म्हणजे सुख साधन आज्ञातिमिनी सोन्याना हृदय प्रकडवे शांतीवनी सदा सौवृद्धे मनसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे बहुदुःखे निसो तुझ्या म्हणे चित्त सौवृद्धा विषयांची न सवास्य म्हणते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुखम दुर्गज भवंत व्यवहारी व्यर्थता न प्रवृत्ती चिंता अंगिने हवे सत्य सत्य विजय सर्वदा आपत्वर्गाची पोषण न्याय मार्गावलंबन इतके त्यावर दान कृपा करुणी समता असून या संसारात प्राशिंत अमृत प्रपंच आणि परमार्थेने सुखमज लागे करता आणि करता तुझे स्वामीनाथा माझे ठेवार्ता मी पणाची नसेची। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ। श्री 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 स्वामी समर्थ।
श्री स्वामी समर्थ 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 श्री दुर्गाय नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीचा महिमा कैशी मधु कैटभ नाशतो सुर समाधी वेशाती मेधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथमचरितस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तदंडिका बीज अग्रिस्तव ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली पित्तर्ते प्रथमचरिते जपे विनुगा ध्यान खडका चक्र गदानी चाप परिगा भूला भूषंडी शिरा षडका धारण जी करी त्रिनेना सर्वा भूभूषधरा नीला सारकी कांती पाददशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तवे विधिनेंद्र जंगनायका ओम नम चंडिकाय ओम मे मार्कंडी वाच सूर्यतने सर्वांनी म्हणून बोलिता आठवा उत्पत्ती कथा त्यांचे विस्तार एक सांगतो कृपावंत महामाया तेने मन्वंतर दीप सर्वांनी सूर्यपत्राचा एक वर्ता तो शुभ पूर्वी सर्वोच्च माझी चैत्रवशीय भूमिती सुरतनाथ महाराजा समस्त शितिमंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन दप्तर कोलविद्वांसी गैराने धावा त्यावर बोलिला दंडनीती सुराधांची घोर संग्रामी तो करी कोलविद्वांसाचे जे त्याने तरी सुटमाभूव दुर्बल पाहुणे सेनाबल लुटून या राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होणे अश्वास्वरतो दुर्दवल पू पाहि जातसे घोर काणणी आश्रमेधा म्हणूची हिस्रक ही विसावले शोभनीय शिष्ट वंदे राण सुंदर पाहितो तेथे सत्कारले राजा राहिला अश्मावरी काळणी विचरे नित्य शेष सत्संग शांतीशी मौजा पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्याची अजवळी दुष्ट ते पुत्र पिढी जळता जनमद्राशी कोण वारिल त्या खळा माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेचे होते ते राजे असतील की स्वकष्टी जिरते जे माझे द्रव्य हाती तयाची मोजे तर लुटला सारे त्याची जाईल काय ते सुरद चिंता वाहुणी दुःखी स्वगत्या म्हणा मेधाच्या अष्टमी पाहे वाला वैश्य कोणीतरी कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचार भूमिती तया जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे सिद्ध नमो देवी नमो देवी नमो देवी नमा जी देवी सकाळमध्ये दया रूपे सिद्ध नमो देवी नमो देवी नमो देवी नमा जी देवी सकाळ माझी दृष्टी रूपे सिद्ध नमो देवी नमो देवी नमो देवी नमा जी देवी सकाळमध्ये माता रूपे सिद्ध नमो देवी नमो देवी नमो देवी नमा जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे सिद्ध नमो देवी नमो देवी नमो देवी नमा अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैशाशी ध्यान ओम बाल सूर्या परी कांती चतुर्बाहू तिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाश कुशवरा भय ओम ऋषिर्वाच ऐसे बोलिले राजा देवी महात्मा उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी विद्वत्वती तिच्या हाती विश्वमाया भगवती तिचे साठी तुम्ही वैश मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वराची जावे शरण राजया आराधकाशी ती मोक्ष भोग सर्वाधी देतसे मार्कंडी वाच पौष्टिके म्हणून मेधाचे राजा सुरत ऐकुनी तया सुरत सभाग्य ऋषी सकरी वंदना ममता राजचनिते होता खिन्य अतिनुप महामुने तया बोधे राजा वैश्वनदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काळ बसले तपा देवी सुक्त जपे वैश्वनी मग तपसाधनी पुष्टी षोडश देवगे देवीची मूर्ती भातीची अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडिती आपले रक्त देऊनी सोपार्ण बली वाहत आराधिती माने 3 वर्षी महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलिल्या देवी वाच राजा वैश्व जे तुमचे अभिलाष असे म्हणी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाले मार्कंडी वाच दुसऱ्या जन्मी राजशी अखंड ऋण मागत इह जन्मी शत्रुनाशगत राज्य मिळव म्हणे विरक्त वैश्य तो शून्य ममत विपन नसो निरासक्त करे ऐसे नर्मत्य ज्ञान मागत देवी वाच राजा अल्पदी निराता राज्य लावेले ते तुझे शत्रू एकन राहील भोगीची स्थिर संपदा ते मरता तू होशी विवस्वानस बालक सर्वानिक म्हणून आम्ही घ्यात होशील पुत्रुषे वैश्वर्यात तुझ्या जिती तो जो वर मज मागणे तो मी तुझवर देत मोक्षार्थ ज्ञान पावशी मार्कंडी वाच ऐसा वर दिसले तो घा अभिलाषित देवीने भक्ती स्रोत ते करी ऐकुनी देवी अंबिका अतर्दान तिथे झाले सुर श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होणे सर्वानिक म्हणू होईल असे आदिशी देवीचे सुरद श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होणे सर्वानिक म्हणू होईल क्लीं ओम श्री चित्त विरचित प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कंडे पुराणे सर्वाणिके मन्वंतरे देवी महात्मे
त्रयोदश्यदाय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 जी देवी सकाळ ठाई लज्जा रूपे सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. जी देवी सकाळमध्ये शांती रूपे सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. जी देवी सकाळमध्ये श्रद्धा रूपे सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. जी देवी सकाळ ठाई कांती रूपे सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. जी देवी सकाळमध्ये लक्ष्मी रूपे सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. जी देवी सकाळमध्ये वद्दी रूपे सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. जी देवी सकाळमध्ये छाया दया रूपे सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. जी देवी सकाळमध्ये दृष्टी रूपे सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. जी देवी सकाळमध्ये माता रूपे सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. जी देवी सकाळमध्ये भ्रांती रूपे सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. इंद्रियाचे अधिष्ठाते सर्व प्राण्याची व्याप्ती जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूपेची सर्व व्यापणी जगती सिद्ध. नमो देवी. नमो देवी. नमो देवी नमः. अभिषेला आवे सविते जिला सुर जेसु सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी चित्रम विश्वरी नसो आम्हाले पिता पुनीतरे उदंड दैत्यग्रासिता आम्हा सूरप्राणम आम्ही करतो निरंतरा विनम्र स्पंत तिला जने मन राहू इष्टा कदा कोणी तंतोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. प्राधानिक रहस्य. ओम या सप्तशती सहस्रास्ते चंद्र नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पाव वयसी जपावे. उद्योस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता
की जय, भारत माता की जय। एकोटेको जय मल्हार सदानंदाचा एकोट, श्री खंडेराव महाराज की जय, श्री खंडेराव महाराज की जय, श्री खंडेराव महाराज की जय। गो माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। झालेली सर्व सेवा स्वामी चरणी गुरुमाऊली चरणार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ। स्टॉप कर।